शिवसेनेचे आमदार संजय भाऊ गायकवाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल लातूरमधली एक दृश्य समोर आलं होतं, ज्यामध्ये बैल नाही आहेत, त्यामुळे दोन्ही दाम्पत्य, वयोवृद्ध दाम्पत्य आपण पाहत होतो की त्या ठिकाणी शेती करत होते, नांगर हातामध्ये घेऊन. कसं पाहता, ही दुर्दैवी घटना म्हणावी सगळी, आणि आता समजतंय की सरकारकडून पण मदत केली जाणार आहे. तुम्ही स्वतः पुढाकार घेतलात, काय म्हणाल? हे खूप दुर्दैवी आहे की ज्या खांद्यावर नातवांना खेळवायचं वय आहे, त्या खांद्यावर आज शेतातलं कोळपं घेऊन एका 76 वर्षाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी ते ओढावं लागतं. त्यांच्याकडे घरामध्ये त्या शेतीच्या मशागतीला बैल नाही, साहित्य पुरेसं नाही. आणि म्हणून मी काल रात्री त्या शेतकऱ्यांशी फोनवर बोललो, आज पहाटे देखील बोललो. त्यांना सांगितलं, तुम्हाला पाहिजे तशी बैलजोडी आपण शोधून ठेवा. मी शनिवारी तिकडे येणार, त्या बैलजोडीचे पैसे मी पेड करणार आणि ती बैलजोडी त्यांना देणार. आणि त्या अनुषंगाने आणखी काही तुमच्या गरजा असतील तर त्या देखील मी त्यांना त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं सांगितलं. तिथले आमचे तालुका प्रमुख, तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या काय काय गरजा असेल ते मी शनिवारी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत त्यांच्या हळदवाडी कुठलं गाव ते त्या गावामध्ये मी पोचणार आहे आणि बैलजोडी त्यांना देऊन आणखी काय मदत लागेल ती करणार आहे. टीका टिप्पणी होते, शेतकऱ्यांची थट्टा केली जाते, शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात नाही सरकारकडून, विरोधक पण आक्रमक होत आहेत, आणि अशा सगळ्यांमध्ये तुम्ही स्वतः पुढाकार घेताय, मदत करताय, काय म्हणाल? बघा, मी हे दिवस पाहिलेले. मी सुद्धा म्हणजे आमचा एक बैल मेला होता तेव्हा मी सुद्धा खांद्यावर ते जोतं ठेवून मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर बैलजोडीला पण मला एकदा मी एक बैल आणि मी पण काम केलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे दुःख मी जवळून पाहिलं, कारण मी स्वतः हाडाचा शेतकरी त्याच्यामध्ये आहे. मी माझ्या वडिलांसोबत ते खूप काम केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टा, शेतकऱ्यांची निंदा, शेतकऱ्यांबद्दल असं कोणीही विधान करू नये की जेणेकरून शेतकऱ्यांचं मनोबल खच्ची होईल किंवा त्याची विटंबना होईल किंवा त्याचा अपमान होईल. काल विधान परिषदेमध्ये मनीषा कांदे यांनी वक्तव्य केलं, अर्बन नक्षलवादाचा विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडला. तुम्ही कसं पाहता याकडे, आणि खरंच असं काही घडतंय असं तुम्हाला वाटतं? सरकारची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे? बघा, एखाद्या एक महोत्सव आहे, पंढरपूरची वारी आणि आषाढी एकादशी हा वारकऱ्यांचा महोत्सव आहे. देशातले तमाम वारकरी विठ्ठल भक्त त्याच्यामध्ये सहभागी होतात, आणि त्याच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्याची माहिती एखाद्या आमदाराला असेल आणि ते जबाबदारीने मांडत असतील तर त्यांच्यावर आरोप करत किंवा त्यांचा स्टेटमेंटला राजकीय दृष्टिकोनात न पाहता त्याची चौकशी केली पाहिजे की खरोखर असं काही आहे का ज्याच्यामुळे काहीतरी वाईट होणार असेल ते होणार नाही. आपण पाहतो की गणपती महोत्सवामध्ये, प्रजासत्ताक दिनी, 15 ऑगस्टला आतंकवादी घुसल्याच्या बातम्या आपल्याकडे येतात. अशा प्रकारचं काय असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. अमोल मिटकरी म्हणतायत की खरं तर हे फार दुर्दैवी अशा पद्धतीचं विधान करणं. आदित्य ठाकरेंनी पण टीका केली. आदित्य ठाकरे म्हणतायत की संविधानावर बोलणं जर अर्बन नक्षलाईट असेल तर मग राज्याला जेलमध्ये टाकणार का? आता संविधानाची तुलना या ठिकाणी या महोत्सवाशी होऊ शकत नाही. संविधान हे आपल्या सगळ्यांना लागू आहे, पण एखादा संकेत कोणाकडे मिळत असेल तर त्या अनुषंगाने कारवाई करायला पाहिजे. अशी पण चर्चा सुरू आहे की संत गाडगे बाबा पण जायचे, पण ते मंदिरात जात नव्हते. ते तिथे जाऊन म्हणायचे की लोकांची सेवा करा, लोकांमध्ये देव असतो, मंदिरात देव नसतो. मग संतांना पण अर्बन नक्षलाईटचा लेबल लागणार का, अशी पण चर्चा झडू लागली आहे. नाही, गाडगे महाराज हे एक प्रॅक्टिकल बाबा होते. त्यांनी माणसात देव शोधला, त्यांनी दगडात देव कधी शोधला नाही. परंतु पंढरपूरचा विठ्ठल रुक्मिणीचा हा जो म्हणजे आहे, हा पुंडलिकापासूनचा इतिहास आहे. भक्त पुंडलिकाला साक्षात विठ्ठलने दर्शन दिलं आणि त्यांनी जी वीट पुंडलिकाने फेकली त्या विठ्ठलवर विठ्ठल 28 युगापासून उभा आहे. आणि संत तुकाराम महाराज सारखे ज्यावेळेस भेटायला जायचे तर ते विठ्ठल आपल्या भक्तांना भेटायचे, आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या या पंढरीला भेटायला जात असतो. आदित्य ठाकरेंनी टीका केली एकनाथ शिंदेंवर, आणि एकनाथ शिंदे यांचा भ्रष्टनादाचा उल्लेख केला आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे हे गावी जातात, गावी हेलिकॉप्टरनं जातात, अशी पण टीका केली आहे. आजूबाजूला रस्ते नाही आहेत, मात्र त्यांच्या शेतामध्ये हेलिपॅड आहे, अशी टीकासुद्धा ते करत आहेत. हे बघा, या लोकांना टीका केल्याशिवाय काहीच नाही आहे. पण एक मुख्यमंत्री जो आमचा शेतीप्रधान देश आहे, 80% आमचा देश शेती करतो, त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम एक मुख्यमंत्री करतात की स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांना शेतात जाऊन काम करायची लाज वाटत नाही. ते स्वतः काही दिवसाकरता शेतकरी होतात, तर या लोकांच्या पोटात दुखायची गरज काय आहे? यांनी एक दिवस तर शेतकरी होऊन दाखवा. हे होऊ शकतात कधी? हे जे काही सोन्याच्या चमचा घेऊन जन्मास आलेली काही हे लोक आहेत, हे कधी शेतकरी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना शेतकरी दुःख करणार पण नाही. याच्याकरता शेतकरी व्हावं लागतं. 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात. संपूर्ण मुंबईमध्ये बॅनरबाजी होते, त्यांच्या विरोधातही होते, आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बाजूने सुद्धा करतायत. कसं पाहता एकंदरीतच, आणि येत्या निवडणुकीमध्ये याचे काही परिणाम होतील शिवसेनेवर असं वाटतं? हे बघा, मराठीचा मुद्दा जर तुम्ही म्हणतात तर मग उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही माशलेकर समितीचा अहवाल का स्वीकारला?
त्यावेळेला तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय तुम्ही का त्या ठिकाणी घेतला आहे? तुमच्या असं वाटत नाही का तुम्हाला की तुम्ही स्वतःचा चिंतन केलं पाहिजे की आपण 2 वर्षाआधी काय करून ठेवलं आहे म्हणून? आणि आता कोणता पुळका तुम्हाला त्या ठिकाणी आला? मुंबईसह ठाणे, नागपूर, पुणे सगळ्या जेवढ्या मेट्रो सिटी आहे प्रत्येकाचा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये आहे, UPSC करतो. मग त्याच्यामध्ये काय त्याला हिंदी शिकवत नाही? मग तुमच्या घरात काय तुम्ही त्याला सांगता का नाही या शाळेमध्ये जायचं नाही आणि गेलात तर हिंदी आम्हाला शिकवायचं नाही असं बोलता तुम्ही? असं बोलू शकता? आणि मग ज्या छत्रपती संभाजीराजांनी 16 भाषाचं अवगत होत्या, शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, येसोबाई ताराणी हे बहुभाषिक होते, मग तुम्ही त्यांचा पण अपमान करणार आहे का की ते मूर्ख होते म्हणून? त्यांनी कशाला एवढ्या भाषा शिकल्या? अरे आज जगाची गरज आहे, सगळ्या भाषा येणं ही जगाची गरज आहे. आज ज्यावेळेला आम्ही परप्रांतात किंवा परदेशात जातो त्यावेळेला मराठी नाही बोलू शकत आम्ही. हा मराठी आमची अस्मिता आहे, हे खरं आहे. पण आज हिंदी भाषाही शिकणं आम्हाला गरजेचं आहे, इंग्लिश शिकणं आम्हाला गरजेचं आहे. एवढंच काय तर उर्दू पण शिकली पाहिजे, कारण उर्दू जर आपण शिकलो तर आतंकवाद्यांचे मनसुबे आपल्याला उधळता येतात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.